जगताना जसा श्वास आवश्यक असतो त्याचप्रमाणे संगीत हा देखील आपल्या सर्वांच्या जीवनात आवश्यक भाग आहे। संगीत हे सुरांचे आणि सुसंवादाचे मिलन आहे। यामध्ये कोणाला समाधान तर कोणाला आनंद होतो। जीवनातील नैराश्यावर मात करण्यासाठी संगीत हे मनोरंजनाबरोबर औषधासारखे आहे, असे प्रतिपादन नगर येथील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट ललित गुंदेचा यांनी केले आहे। मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी आणि रेहमत सुलतान फाउंडेशन तर्फे महान गायक मोहम्मद रफी यांच्या 100व्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त रफींच्या गीतांची मैफिल आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ॲडव्होकेट ललित गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, उद्योगपती धनेश बोगावत, उद्योगपती अमृत मुथा, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजिनियर अभिजित वाघ, रेहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीच्या सचिव डॉक्टर कमर सुरूर, ॲडव्होकेट अमीन धाराणी, संध्याताई मेढे, मालेगावचे इर्शाद अंजुम, जीवन फाउंडेशनचे आरिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते। या मैफिलीत मोहम्मद रफी यांची सदाबहार गीते ॲडव्होकेट अमीन धाराणी, सुनील भंडारी, दिनेश मंजरतकर, इक्बाल बागवान, ॲडव्होकेट गुलशन धाराणी, अनवर शेख, डॉक्टर विवेकानंद कंगे, डॉक्टर अविनाश मंजरकर, राजेंद्र शहाणे, महेश घावटे, जावेद मास्टर, डॉक्टर रेश्मा चेडे, विद्या तन्वर, सईद खान यांनी सादर केले आहे। ॲडव्होकेट गुंदेचा पुढे म्हणाले, संगीतामध्ये चिंता, नैराश्य, निद्रानाश आदी रोग बरे करण्याचे सामर्थ्य आहे। प्रास्ताविकात आबिद दुल्हे खान यांनी मोहम्मद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर गीत संगीताचे विविध मैफिल आणि उपक्रमांचे आयोजन याबद्दल माहिती दिली। कार्यक्रमास के खान, युनुस तांबटकर, आरिफ सय्यद, इंजिनियर इक्बाल सय्यद, दिनेश मंजरतकर, अमीन धाराणी, शफकत सय्यद यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इर्शाद अंजुम यांनी केले, तर आभार मुस्कान फाउंडेशनचे शफकत सय्यद यांनी मानले। NTP न्यूज मराठी, अहमदनगर।